किती मस्त झाले बघा. दिसते ना एकदम टेम्पटिंग. यस. माउथ वॉटरिंग. जास्त काही मेहनत घ्यायची नाही. बाहेर जाऊन एक प्लेट चायनीज खाण्यापेक्षा हे आपल्या घरगुती एकदम टेस्टी स्वच्छ ते पण एकदम. त्यात आता सोया चंक्स टाकूया. ते पण पहिल्या नजरेत दुसऱ्यांदा बघायला पण यायला तयार नव्हते. ये या बघायला आमच्या घरातून सांगत होते पण मामा बोलला नाही आम्हाला पसंत आहे तुम्ही सांगा. एकाच झटक्यात मामाने पसंत केली. सो मित्रांनो हा लॉग आहे फुली पण फनी असतो. जेव्हा फॅमिली एकत्र असते ना तेव्हा फनी लॉग नक्कीच होतो. तो गोल बाउल सारखा असतो मग चमचा. फायर 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 दाखव जरा. नाही बाबा आपला गावठी स्टाईल चायनीज आहे. गावठी स्टाईल. हा एकदम सरसरीत भात झालेला आहे. काय डेडिकेशन आहे काय मेहनत आहे एक फ्राईड राईस बनवण्यासाठी. वेलकम बॅक टू माय चॅनल # जिथे जाऊ तिथे खाऊ. मित्रांनो अक्षरशः मतलब 2 महिन्यानंतर आपला व्हिडिओ येतो आणि मामाकडे गणपती बाप्पासाठी आलो. सो आज त्यांनी सोया चिली आणि फ्राईड राईस बनवण्याचा बेत केला आहे. सो ते आपल्या चॅनलमधून दाखवणार आहे. तर पाहुणे मंडळीसुद्धा आलेली आहे लहान मुलंसुद्धा आहेत. सो आपली पुष्पासुद्धा मदत करते भाजी कापण्यात मामी आणि ही आमची किचन किंग अनिताज. सो काय प्रोसेस चालू आहे आता तुझी? सोयाबीन फ्राय करायला घेतले. सोयाबीन फ्राय करायला. सो चला आपण थोड्या वेळातच भेटू कशा पद्धतीने बदल. आधी सोयाबीन फ्राय होते आणि फ्राईड राईससाठी ही भाजी कापण्यात. त्याचं काय काय आहे मामी? गाजर आहे, शिमला मिरची आहे, कांदा आहे, काय कोबी आहे, बस. फरसबी. सो भेटूया आता आपण थोड्याच वेळात. लसूण बारीक कापून घेऊन टाकलाय. हा कांदा आहे, हा कोबी, कांदा आणि कोबी. शिमला मिरची. हे मामी याच्यात नुसतं लसूण होता. आलं लसूणची पेस्ट आहे. आणि मित्रांनो पनीर चिली मसाला. आम्ही इन्स्टंट मसाला घेतो. चायनीजवाल्यांसारखं आपल्याला काय त्यांचे ते चायनीजचे आयटम टाकता येत नाही. सोया सॉस वगैरे. हे आपला मसाला रेडीमेड असतं. फक्त मिक्स करायचं आणि टाकून द्यायचं. चायनीजवाल्यांची ॲडव्हर्टायझिंग. स्वतः हा मसाला याच्यामध्ये टाकण्यात येईल. यास पनीर चिल्ली नाही सोया चिल्ली. हे सोयाबीन आहेत. सोया चिली बनणार आहेत मित्रांनो. आणि मित्रांनो या भाज्या लाईट शिजवायच्या जास्त शिजवायच्या नाही. आणि आपण ॲक्च्युली सोया चिली आहे पण आपण पनीर चिली मसाला टाकतो त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. आता मामीने चॉप करून आणले मिरची. त्याच्या हलू पाया नाही तर बघा. काय फरमाईश आहे तुझी दीपक? शेजवान चटणी पाहिजे. थांब बनवू ना थोड्या वेळात ती पण. बरोबर आहे. फ्राईड राईसला शेजवान चटणी शिवाय मजा नाही नाही का? कुठून भेटेल? बनवायला नाही ना होणार तेवढं.
केचप आहे केचप. टमाटा केचप सुद्धा याच्यात टाकण्यात आलं. हा चिंगचा डार्क सोया आहे. आता हलूवर पायाने मामी येईल. कशा हलू 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 चालत येईल. बघा बघा बघा. ओके. हे सोया आणि टोमॅटो केचप टाकलंय. ग्रीन चिली रेड चिली टाकतात, आपण नाही टाकली कारण आपल्याकडे अवेलेबल नाही. आगरी सोया चिली बनवायला घेतले. येन सगळं असतं ना हे मसाल्यान. मसाल्याला ते चवच्या वाटतं ना. हा सुगंध खूप भारी सुटले आता. इथे मस्त झाले बघा. दिसते ना एकदम टेम्पटिंग. यस. माउथ वॉटरिंग. जास्त काही मेहनत घ्यायची नाही. बाहेर जाऊन एक प्लेट चायनीज खाण्यापेक्षा हे आपल्या घरगुती एकदम टेस्टी स्वच्छ. ते पण एकदम. त्यात आता सोया चंक्स टाकूया. हे फ्राय करून घेतले मगाशी. काय काय टाकलेलं त्याच्यात? आलं लसूणची पेस्ट टाकलेली, मैदा आणि कॉर्नस्टार्च टाकलेला. सोया चिली हे फ्राय करायला फ्राय करण्यासाठी. हे छोटे छोटे घ्यायचे. दिसतात पण भारी, लागतात पण भारी. मामी एवढे ठेवू का? अरे बाबा पाहायला मोठ आले. मामी आमची हुशार आहे. मामाने गेले केले ना. ते पण पहिल्या नजरेत, दुसऱ्यांदा बघायला पण यायला तयार नव्हते. ये या बघायला आमच्या घरातली सांगत होते, पण मामा बोलला नाही आम्हाला पसंत आहे तुम्ही सांगा. एका झटक्यात मामाने पसंत केली. सो मित्रांनो हा लॉग आहे फुडी पण फनी असतो. जेव्हा फॅमिली एकत्र असते ना तेव्हा फनी लॉग नक्कीच होतो. सो आवडेल. बरं बरं उफालून माझ्या मामीला आणि मामाला नाचवायला लागलं वाटतं. कांद्याची पात गार्निशिंगसाठी. म्हणजे सोया चिली रेडी झाली. किती मिनिटात आता होईल? किती मिनिटात होईल? अच्छा झाली. गार्निशिंगसाठी टाकली होती आणि झटपट अशी सोया चिली रेसिपी आपल्याला पाहायला भेटली. रेडी टू इट. रेडी टू इट. फ्राय आधीच केली होती सोया चिली. सो त्याच्यानंतर फक्त आपण टोपामध्ये तेल टाकून जेवढे मसाले टाकता येईल मी बघितलं ते टाकून सोया चिली रेडी झाली. आता याच्यानंतर आपली रेसिपी असणार फ्रायड राईस. मित्रांनो पाहू शकता आपण एकदम चायनीज कॉर्नर जसं कढई असते ना तशीच कढई दिसते. सो आता आपण करायला घेतोय फ्राईड राईस. ऑइल टाका. तेल गरम झालाय. त्यात घालू लसूण कापून घेतलाय. गार्लिक काट केली आहे. थोडासा गुलाबी होऊन द्यायचा. अद्रक
लागला तेव्हा त्याला चायनीज सारखा वाटते ना. थोडासा लाल हो, ब्राऊन ब्राऊन. त्यात या भाज्या आपण कापलेल्या ना, शिमला, कोबी, परसबी, गाजर, कांदा थोड्याशा परतून घ्यायच्या, थोड्या कच्च्याच ठेवायच्या. क्रंच लागला की चांगल्या चालू द्यायच्या त्या. जर कोणाला घरी फ्राईड राईस बनवायचा असेल तर नक्की अशा पद्धतीने बनवा. कारण आणि तर किचन फूडमध्ये खूप छान छान रेसिपी असतात. आणि अजून एक त्यांचा स्वतःचा आई एकविरा फूड कॉर्नर आहे. 100 फीटला का 90 फीटला ठाकुर्ली इथे. तो नक्कीच विजिट द्या. तिथे फेमस आहे नॉनव्हेज. तर तुम्ही एकदा जाल तर परत जाल तिकडे. एकदा टेस्ट करून बघा नक्कीच. मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस देतो. तोपर्यंत आपण फ्राईड राईस रेसिपी पाहूया. हा सुगंध भारी येतोय. फ्लेवर असं वाटतं चायनीजसारखं मस्त. नक्कीच राईससुद्धा तिथे आलेले आहे. थोडासा कॅचअप घातला. थोडासा डांग सोया सॉस. हा शेजवानचा इन्स्टंट मसाला 3 स्टार शेजवान फ्राय राईस. आता आमच्या मामीश्री कढई हलवायला सांगतात आणि तर किचनला तर हळू चायनीज सारखा तो गोल बाउल सारखा असतो पण चमचा. फायर 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 दाखव जरा. नाही बाबा आपला गावठी स्टाईल चायनीज आहे. गावठी गावठी स्टाईल. हा एकदम सरसरीत भात झालेला आहे. काय डेडिकेशन आहे, काय मेहनत आहे हे फ्राईड राईस बनवण्यासाठी. पहा राईस टाकला ते नाही जमणार. अरे आला करा याच्या ठाक टाक टाक. वाव लय भारी ना. राईस खूप आहे. 2 वेळा असं करणार आहे. तिथे तो पाहू शकता चॉप केलेले. चांगलं वाटतं ना. हो नक्कीच भारी. आज लहान पोरं नुसती पोट भरून जेवतील. ताव मारतील ताव. ते घरात थोड्या क्वांटिटीत करतो ना तेव्हा मला ते जमतात. आग घेतात नाही का कुकिंग साठी. ते घरात करतो तेव्हा जमतं मला ते. आणि एवढ्या ह्याच्यावर कुठे आग घेऊ. बरोबर आहे. मला टाकला थोडीशी घेता आली ती नाशी भारी काम झाला. बस आता आपल्याला थोडं फ्रायच करायचं आहे. आणि मस्तपैकी आता आपण लगेच फ्राय करणार आहोत. फ्राय राईस आणि ते आपल्याला या लॉकमध्ये भेटेल. सोया चिली आणि फ्राईड राईस. हा बघा वाटतं की नाही एकदम फ्राईड राईस.
काय नाही ते वरतून गार्निशिंगला टाकले आम्ही. अरे मग हा टाकायचं ना. सोयाबीन टाकलेले आहेत त्याच्यामध्ये आता आणि गार्निशिंग. कांद्याची पात. वा एक नंबर. असं वाटतं कधी ती प्लेट मध्ये येते आणि कधी मी खातो. बाबा पोरं आता जमा होतील. सोय मित्रांनो आपली सोया चिली आणि फ्राईड राईस झालेलं आहे. सो आता आपण टेस्ट करूया कशी झाली. भावेशने बघ मस्त चायनीज साठी चटणी शेजवान चटणी घेऊन आली. दाखव जरा किती पुढे आहेत. भरपूर पुढे आहेत. पुढेच पुढे आज चटणी बनवायला टाइम नाही ना म्हणून. मस्त. चला आता टेस्ट करूया मित्रांनो. सोया चिली आणि हा फ्राईड राईस. मित्रांनो खरं सांगू तुम्हाला मी तर दुसऱ्यांदा टेस्ट करतो. दुसऱ्यांदा म्हणजे याच्या आधी पहिल्यांदा आमच्या फॅमिली मेंबरनी टेस्ट केली आहे आणि त्यांनी रिव्ह्यूसुद्धा दिली. टू गुड. म्हणजे एवढं भारी झालं आहे की सांगू शकत नाही. म्हणजे चायनीजसारखंच फ्लेवर असेल. तर मग मी आतुर झालो आहे आपल्या चॅनलमधून आपल्या सोयाबीन चिली आणि फ्राईड राईसची टेस्ट सांगायला अनिता किचनची. सो पहिले सोयाबीन चिलीची बाईट घेऊया. क्रंची खूप भारी झाले. आता क्या बात आहे. कुठून शिकली का तू एवढं चांगलं चांगलं जेवण बनवायला. हा फ्राईड राईस आहे ना त्याने बोलल्याप्रमाणे पुरणार नाही पुरणार. पूर्ण डबल टेबल घेतील आणि खातील. खरंच मित्रांनो खोटं नाही बोलत. आपल्या घरगुती पद्धतीचा खूप छान असा हा फ्राईड राईस झाला आहे. तुम्ही पाहू शकता. वा खूप छान पद्धतीने सर्वसुद्धा केलं आहे. मला स्टार द्यायचं असं नाही ना. स्टार घरगुती पद्धती 5/5 स्टार देणार. घरगुतीची पद्धती कोणी कुठल्याही कन्फ्युजन नाही काय नाही. चायनीजवाले तर माहिती आहे त्यांना सर्व माहिती असतं काय काय टाकायचं. तर अपुरा ह्याच्यामध्ये मटेरियल आहे. तर तो पूर्ण मटेरियल असतं तर किती भारी लागलं असतं. हॅट्स ऑफ. म्हणून तर आम्ही तुला किचन किंग म्हणतो. तर त्याला मित्रांनो अशाच पद्धतीचे लॉग आपल्या चॅनलमधून येत राहतील. सध्या लॉग थोडे स्टॉप आहेत आपले. पण आपण बाहेर आउटडोअरचे लॉगसुद्धा करणार आहेत. नक्कीच येणार. फक्त सबर करा. जेव्हा लॉग सुरू होणार तर पटापट लॉग येईल. चला भेटूया आपण नेक्स्ट लॉगमध्ये. तोपर्यंत बाय टाटा.